हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि कालच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊन गेलेली आहे. तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे आम्ही असंच सहज गेलेलो होतो. त्या ठिकाणी एक सोहळा होता, जयंतीनिमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवलेले होते. तर मी म्हटलं इतका मस्त असा सोहळा चाललेला आहे, तर तिथे आम्ही गेलेलो होतो बघायला. तर तिथे गेलो आणि असं वाटलं की अगदी पूर्ण दिवसभरात जर आपण काही जयंतीचं काही बघितलं ना, म्हणजे जयंतीचं प्रोग्राम वगैरे काही अटेंड केला नसेल, परंतु तिथे गेल्यानंतर जो सीन आम्ही बघितला, जे नाट्य स्वरूपात जसं म्हणजे महाराजांची पूर्ण गाथा, त्यांनी पराक्रम जे त्यांनी केलेले होते, जे त्यांनी सर्व लढाया वगैरे जिंकलेल्या होत्या, ते त्यांनी नाटक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु आम्ही ज्यावेळी तिथे गेलो आणि त्यावेळी जो तिथे नाटकाचा जो शो चालला होता किंवा जे प्रसंग त्यांनी जो दाखवलेला होता, तो बघून असं वाटलं खरंच आजचा पूर्ण दिवस अगदी सफल झालेला आहे. जो आहे तो आपल्या सर्वांच्याच हृदयात आहे, आपल्या मनात आहे. तो किस्सा महाराजांचा तो तुम्ही ह्या व्हिडिओ मार्फत बघा. तर व्हिडिओला लाईक, मी आता ह्या व्हिडिओला तर मी सांगणार नाही की व्हिडिओला लाईक करा, कारण महाराजांचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर हा झालाच पाहिजे. तर बघा, हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा आणि मला 100% गॅरंटी आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. चला तर बघा. प्रतापगडीस युद्ध करावे लागत आहे. तुम्हाला अशा अवस्थेत सोडून आमचं पाऊल निघत नाही. पण जावे लागणार असंच ना. तुमचे ठरले की कोणी जरूरत नाही. तुला का भ्यावं? आम्ही खायचंच असेल तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला भ्यावं. तुझ्यासारख्या राक्षसाला क्या भ्यावं? देखो, सिवा अगर तुम हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें बीजापुर लेकर जाएंगे. बादशाह से बात करके आपको तलकोगन का राजा बना देंगे. डरिए मत, आप हमारे भतीजे की तरह हैं. आइए, हमारे गले मिलिए. आइए.
आपले भोसले साहेब आणि सावंतसाहेब यांचं सुद्धा